नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे होमिओपॅथी आणि ताण. हल्ली ताण अर्थात स्ट्रेस हा विषय खूप कॉमन झालाय. प्रत्येक जणाला कधी ना कधीतरी सामोरा जात असतो. मात्र यात होमिओपॅथीमध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे होमिओपॅथिक डॉक्टर अनिता साळुंखे आल्यात. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय आणि त्याच्यासाठी नंबर लिहून घ्या 0226689204 02266899204. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी एक मुद्दा महत्वाचा की डॉक्टर सॅम्युअल हनीमन जे होमिओपॅथी एकूणच जे आता पथ्य आपण जे बघतो आहोत त्याचे जे जनक आहेत त्यांची 254वी जयंती आहे आणि म्हणून आज आपण हा प्रमुख विषय घेतलेला आहे. आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, स्ट्रेस खूप कॉमन शब्द झालाय. प्रत्येकाला ऑफिस रिलेटेड असेल किंवा वैयक्तिक काही संशय किंवा काही खूप प्रॉब्लेम्स असतात. नक्की स्ट्रेस म्हणजे काय सांगाल तुमच्या व्याख्येत? स्ट्रेस तर हा रोजच्या जीवनातला आपला भाग आहे. आपण रोज ऐकतो. हा बेसिकली इंडिव्हिज्युअलिस्टिक असतो. म्हणजे आपण जसं आपले स्वभावावरून असतो. म्हणजे आपल्या जीवनाकडून पुष्कळशा अपेक्षा असतात आणि त्या फुलफिल होत नाहीत. तो तेव्हा जो स्ट्रेसफुल पिरियड असतो त्याला स्ट्रेस म्हणता येईल. किंवा अतिशय ताण, प्रेशर ह्याला एक आपण रिॲक्ट करतो त्याला स्ट्रेस म्हणता येईल. किंवा लॉट ऑफ फिजिकल डिमांड्स म्हणजे आपले पुष्कळ आपल्याकडून सर्कमस्टन्स डिमांड करतात आणि आपल्या फिजिकल इनकॅपेबिलिटीज असतात म्हणजे मर्यादा असतात त्याला स्ट्रेस म्हणता येईल. आणि हा प्रत्येकाच्या स्वभावावरून असतो. बरं. आणि आता समज आपण स्ट्रेस एक व्याख्या बघितली आपण, पण त्याच्यात काही प्रकार असतात का? हो, स्ट्रेसचे नक्कीच 2 प्रकार आहेत. एक तर पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि एक निगेटिव्ह स्ट्रेस. ओके. तर पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हटलं तर आपण सकारात्मक म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण असं बघतो की तो असल्याशिवाय आपण चॅलेंजिंग सिच्युएशन आपण फेस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघतो की आता मुलांची एक्झाम्स आहेत तर मुलं त्यावेळेला स्पेशली प्रिपेअर करायला लागतात की आपल्याला एखादं टेन्शन आलं की आपण करतो. तर त्यामुळे त्या स्ट्रेसमुळे काय होतं, आपण ऍक्टिव्ह होतो, अलर्ट होतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं फोकसिंग वाढतं आणि आपले गोल्स निर्माण होतात. तर दॅट स्ट्रेस इज व्हेरी हेल्दी, इट्स रिक्वायर्ड, अदरवाइज यू वोंट बी सक्सेसफुल. आणि नकारात्मक स्ट्रेस म्हटलं, नेगेटिव्ह म्हटलं तर आपण कारण नसताना कुठल्या गोष्टीला आपण विचार करतो, टेन्शन घेतो, भीती वाटते, घाबरतो, बर्डन घेतो, डिसअपॉइंट होतो आणि ह्याचे पुष्कळसे असे परिणाम बॉडीवर होत असतात. तर दॅट इज अ नेगेटिव्ह स्ट्रेस अँड दॅट गिव्स इम्बॅलन्स इन अवर बॉडी. बरोबर. मॅडम, हे परिणाम झाले पण आपण बघतो की स्ट्रेसवर अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. पण होमिओपॅथीमध्ये स्पेसिफिक त्याच्यावर काही उपचार पद्धती आहेत का? किंवा होमिओपॅथी ताणाशी कसं निगडित आहे किंवा कसं त्याच्यातून डील करतं ते? आता छोट्यातच आपण एका शब्दात सांगायचं होमिओपॅथी म्हणजे, तर होमिओपॅथिक एक असं सायन्स आहे दॅट ट्रीट्स मॅन नॉट हिज डिझीज. एका शब्दात म्हणजे काय एक्झॅक्टली काय, तर वी आर बॉर्न विथ अन इंटरनल रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर. मग त्याला म्हणतात इम्युन सिस्टम. आणि ही सिस्टम जर का आपली डाऊन झाली तर माणूस आजारी पडतो. तर बेसिकली आपण आजकाल काय बघतो की पुष्कळ वेळा आजाराला औषध दिलं जातं आणि 1000, 2000, 3000 असे कंटिन्युअस आजार निर्माण होत असतात. तर जेव्हा आपण माणसालाच औषध दिलं त्याच्या विचारसरणीला, त्याच्या नेचरला, त्याच्या वागणुकीला किंवा त्याचा जो स्वभाव असतो, जो पेसिमिस्टिक असतो, जो अनहॅपी होतो, तर तो जर का त्याच्यामुळे तो सफर होत असतो आणि तो जेव्हा मेंटली डिस्ट्रेस असतो तेव्हा असे काहीतरी हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समिटर्स बॉडीमध्ये निर्माण होतात की त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीमध्ये इम्युन सिस्टम डाऊन होते. ती डाऊन झाली की तुम्हाला बॉडीमध्ये डिझीज येतात. आणि असं पुष्कळ बघतो की लोक फिजिकली ट्रीटमेंट घेत असतात आणि तरी ते कायमचे नेहमी आजारी पडत असतात. तर कोणी लक्ष देत नाही माइंडकडे. एकच अशी की माइंडचा आणि शरीराचा दोन्हीचा अभ्यास घेऊन ट्रीटमेंट देत असते. बरोबर. आपण या विषयावर पुन्हा एकदा येणार आहोत. आपल्याला प्रश्न विचारतात प्रियांका सकपाळ ठाण्याहून. विचारा प्रियांका. नमस्कार, मी प्रियांका सकपाळ बोलते ठाण्यावरून. मी 12वीत आहे. मी 12वीची सीईटी देते म्हणजे आता. माझं असं प्रिपरेशन झालंय पण मला असं सारखं वाटतं की मी सगळं विसरून जाणार आहे तर मला काही येणारच नाहीये. तर मला खूप टेन्शन येत आहे. काही म्हणजे त्याच्यावरती असं औषध वगैरे असेल का? एक आपण विद्यार्थी दशेतला प्रश्न. राईट. होमिओपॅथिक तुम्हाला मी सांगितलंच होतं की ही माणसालाच औषध देतं. बेसिकली ही मुलगी फार अँग्शियस, नर्वस, रेस्टलेस दिसते आणि हे कॉमन फॅक्टर आहे की एक्झामच्या वेळेला होतं वगैरे. तर तिचा नेचर, तिचं कसा स्वभाव आहे त्यावरून आपण स्पेसिफिक मेडिसिन्स देऊ शकतो. पण आपण असं कॉन्स्टिट्यूशन मेडिसिन होमिओपॅथिक मध्ये दिली जातात, आजारावर नव्हे.
त्यामुळे असं मी स्पेशल मेडिसिन तिला सांगू शकत नाही, पण तेवढं नक्की सांगू शकते की तिने ते स्ट्रेसफुल पिरियड मध्ये तिने काय टेन्शन घेते, ती एकटी अशी समजा बसली आणि तिने विचार केले की कशामुळे मला टेन्शन येतंय, काय होतंय, माझा अभ्यास झालाय का. सो शी हॅज टू बी व्हेरी फाइंड आउट द प्रॉब्लेम. थोडं रिअलिस्टिक झालं पाहिजे की ठीक आहे माझे काय कॅपेबिलिटी 90% नाही, तर ऍटलीस्ट आय कॅन गेन दॅट मच. तिने सिम्प्लिफाय प्रॉब्लेम केला पाहिजे, कोणाशी बोललं पाहिजे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तिने केल्या तर ती रिअली शील बी रिलॅक्स. बरोबर. कारण आपण इम्युन सिस्टीम विषयी बोललो की आपल्या शरीरात एक डॉक्टर असतो, त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे किंवा तो बिघडला की आपली तब्येत बिघडत असते. पण त्याच्याच बरोबर शरीरात म्हणजे बाह्य शरीरावर काय या स्ट्रेसचे सगळे परिणाम, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स मला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. येस. आता आपण असं बघतो की किती वेळा स्ट्रेसचे 4 ठिकाणी होतात. तर फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि बिहेवियरल. तर फिजिकल मध्ये काय होतं की तुम्हाला आता किती वेळा असं बघतो की झोप लागत नाही, भूक लागत नाहीये, धडधडतंय, डोकं दुखतंय, डायजेशन बरोबर होत नाहीये, रिपोर्ट्स काढतो आपण तरी पण काही दिसत नाही आणि मग डॉक्टर म्हणतात की हा तुम्हाला चिंतामुळे होतंय. तर फिजिकल हे असतात. मेंटल्स मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागत नाहीये, पॅनिक होत आहेत, मेमरी डाऊन होते तुमची, तुम्ही कन्फ्युज होऊन जाताय ते. बिहेवियरल मध्ये तुम्हाला असं दिसून येतं की स्ट्रेस असेल तर आपण खूप चिंता करतो आणि आपण मग वाईट वळणाला जातो. कधी कधी जास्त लोक ड्रिंक्स घेतात, स्मोकिंग करतात, किंवा आपण लेडीज लोक पण खूप टेन्शन आलं, डिप्रेशन आलं की आपण जास्त खातो आणि कोण कोण फॅड होतं की काहीच खात नाहीये. म्हणजे हे बिहेवियरल चेंजेस. आणि इमोशनल चेंजेस म्हणजे चिडचिड, राग, वरी आणि तुमचा स्वभाव बदल होतो. तर असे पुष्कळ फिजिकल, मेंटल, इमोशनल चेंजेस येतात. आपल्याला प्रसाद पुजारी प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा प्रसाद. हॅलो. हा, मला नवीन नोकरी लागली आहे, तर मला रोज ऑफिसमध्ये जाताना टेन्शन येतं की बाकीच्या लोकांना माझं काम आवडेल की नाही, माझं इन्स्पिरेशन कमी होईल, याचं मला टेन्शन येतं. याच्यावर काही उपाय आहे का? आता मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस हा बेसिकली 2 टाईप मध्ये मोडला जातो. एक तर इंटरनल स्ट्रेसर आणि एक एक्सटर्नल स्ट्रेसर. आता एक्सटर्नल स्ट्रेसर मध्ये काय होतं की कारण नसताना परिस्थिती स्ट्रेस निर्माण करते, किंवा बॉस स्ट्रॉंग आहे का, ते प्रेशर आणतंय, कोणतरी काहीतरी यू हॅव टू कम्प्लीट द थिंग्स इन अ टाइम. तर इंटरनल स्ट्रेसर म्हणजे ह्यांचा स्वभाव. आता ह्यांचा स्वभाव ह्यांना कारणीभूत करतोय. ही हॅज ऑलवेज अन इनकॅपेबिलिटी इन हिमसेल्फ की होईल की नाही, होईल की नाही. तर माइंडसेट त्यांचा जो आहे निगेटिव्ह, किंवा सर्टन तुमची निगेटिव्ह थिंकिंग तुम्हाला ही स्ट्रेस निर्माण करते. तर ह्यासाठी तुम्हाला बेसिकली ही जो लो कॉन्फिडन्स आहे, आता का त्यांना असं वाटतं की टेन्शन येते, बिकॉज ही इज नॉट हॅव्हिंग कॉन्फिडन्स, लो सेल्फ इस्टीम, मी कमी पडू शकतो वगैरे. तर ह्या जे नेचर आहे, हे जे नेचर हे मेडिसिन चेंज होऊ शकतो. म्हणून पण कायम असं म्हटलं जातं होमिओपॅथी, ॲलोपॅथीचा आपण म्हणतो की लगेच त्याचा इफेक्ट होतो, पण होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक बद्दल जरी ते मुळातून उपचार पद्धती करत असले तरी असं वाटतं की रिझल्ट अजून मिळत नाही. तर याच्या हा जो गैरसमज आहे याच्यावर तुम्ही काय उत्तर द्या? पहिली गोष्ट म्हणजे मी कधीच मानत नाही की होमिओपॅथिक स्लो आहेत. ऍक्च्युअली होमिओपॅथ स्लो आहेत. किंवा जेव्हा आम्हाला हिस्ट्री चांगली मिळते, आम्हाला कॉज फाइंड आउट केला. ऍक्च्युली होमिओपॅथीमध्ये साधारण 2 ते 3,000 मेडिसिन्स आहेत. तर आम्ही प्रत्येकाचा स्वभाव, आचार, विचार, त्याची ठेवण, बॉडीची जेनेटिक्स त्याचं कसं आहे त्याचा अभ्यास करून आम्ही मेडिसिन फाइंड आउट करतो. तर पहिल्या 1-2 सेटिंगमध्ये मेडिसिन्स आम्हाला राईट कॉन्स्टिट्युशनल रेमेडी मिळतात. तर राईट रेमेडी दिलं तर ऍक्शन लगेच सुरू होते. आणखीन विदिन 1.5 ते 2 महिन्यात तुम्हाला दिसून येईल की तुमच्या नेचरमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन प्रॉब्लेमकडे नक्की चेंज होतो. कारण आपण असं बघतो की परिस्थिती चेंज होत नाहीये. आता किती वेळा असं बघितलंय की मेडिसिन घेतल्यावर पेशंट म्हणतात हो मी आता औषध घेतलंय पण माझ्या सासूबाई चेंज झाल्यात. म्हणजे त्या स्वतः चेंज झाल्या हे त्यांना जाणवत नाही, कारण त्याचा ऍटिट्यूड चेंज झाला सासूबाईकडे बघण्याचा किंवा प्रॉब्लेमकडे बघण्याचा. तर हे नक्कीच दिसून येतं आपल्याला. सहनशक्ती असेल किंवा प्रतिकारशक्ती असेल असं मुद्दा. अजून कोणते महत्वाचे मुद्दे आहेत जेव्हा ताणाशी डील करताना होमिओपॅथी त्याचा महत्वाचा विचार करतं? जसं आपण बघितलं की प्रतिकारशक्ती आहे, सहनशक्ती आहे, अजून कोणते असे मुद्दे आहेत? बेसिकली एक होमिओपॅथिक विषय मी असं बघतोय की कुठलाही आजार, बेसिकली आज आपण बघतोय की सगळीकडे आपण बघतोय की माणूस एकदा स्टॅम्प लागला की ब्लड प्रेशर आहे किंवा त्याला डायबिटीस आहे तर तो कायमचा डायबिटीस ब्लड प्रेशर झाला. म्हणजे आज ते म्हणतात कंट्रोल आणि डिलीट असं कंडिशन झालेली आहे की आपण अँटीबायोटिक घेतो, काहीतरी घेतो, टॉन्सिलसाठी मेडिसिन देतोय, कुठे कुठे कंट्रोल करतो, कुठे कुठे मग थोडं म्हणतात डिलीट करा. आता युट्रस ऑर्गन आहे म्हटलं की त्यांनी हार्मोनल ट्रीटमेंट देतात, नाहीतर युट्रस काढून टाकतात.
तर हेच डिफरन्स आहे की होमिओपॅथिक मध्ये कंट्रोल आणि डिलीट नाहीये, सिस्टम इम्प्रूव्ह होते. बरं. आज आपण बघतो की 1 गोळी आहे, 2 गोळ्या आहेत, इन्शुलिन आज गोळ्या आहेत, नंतर इन्शुलिन वाढत जातं, म्हणजे इथे कंट्रोल होत असतं आणि इथे आमच्याकडे इम्प्रूव्ह होत असतं. आणि हाच फरक आहे बेसिकली. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आणखीन अशाच महत्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 02266899204 02266899204.